हे बघा हे चिकूचं झाड. हे चिकूचं झाड आपण चिकू पण आपल्याला देणार ते आणि शेळ्यांसाठी सावली पण देणार. 2 in 1 काम करणार ते. सध्या खूप छान छान चिकू लागले तिला बघू शकता तुम्ही. बघा किती छान छान चिकू आहे. इथे एक गेट ठेवलेलं आहे. हे बाहेर बागेत जाण्यासाठी किंवा बागेतून बाहेर आपल्या मध्ये चारा आणण्यासाठी आपल्या जुन्या शेडमध्ये जाण्यासाठी हा एक डोअर केलेला आहे आपण. बघा हा हा प्लेस आहे ओपन. पावसाळ्यामध्ये आपण इथं काही पण टाकू शकतो. किंवा शेळींना इथं पाला बांधू शकतो किंवा जसं इथं आपण त्यांना दान करून घालू शकतो. इथं कसं ना गारा वगैरे होत नाही असं कोबा केल्याने. हा एक शेड आहे आपला. हा बाहेरचा शेड आहे आपला. त्या बाहेरच्या शेडमध्ये आपण त्यांना काही पण असं चारा झालेला, पाला झालेला, कुट्टी झालेली किंवा धान झालेलं हे सगळं आपण इथे टाकू शकतो, खाऊ घालू शकतो त्यांना. हा आपला जुना शेड आहे, मेन शेड आहे आपला. आता सध्या हा कामात आहे. त्याचं आपल्याला काम करायचं, खाली कोबा करायचा आपल्याला. एंट्रन्स आहे त्याची. तिथं आपण सध्या ना लहान लहान अशी पिल्लं ठेवलेली. ही आपल्या घरच्या शेळीची पिल्लं आहे. बघू शकता तुम्ही शिरोई बोकराने पास झालेली आहे पूर्ण पिल्लं आपले. किती छान रिझल्ट आहे त्यांचा. हे बघा 1-1 महिन्याचे पिल्लं आहे. हे 2 दिवसाचे आहे. 5-5, 6-6 दिवसाचे पिल्लं आहे. बघा किती छान. बघा किती 8 दिवसाचे पिल्लं आहे. हा याला कोबा करायचा आहे खाली. इथं आहे ना आपल्याला कोबा करून फक्त सुका चारा भरायचा आपल्याला. कम से कम 10 ट्रॅक्टर चारा आपल्याला इथं भरून ठेवायचा आहे. जेणेकरून पावसाळ्यामध्ये किंवा उन्हाळ्यामध्ये किंवा हिवाळ्यामध्ये तिघं ऋतूंमध्ये आपल्याला कामात येईल असं चारा भरायचा आहे त्याच्यामध्ये. आपला झालेला अजून शेड. चला आता आपण शेड तर बघून घेतलेला. आता आपण यांच्यासाठी चारा काय काय लावलेला आहे ते बघायला होतं. हे बघा किती छान छान बोकडे. शिरोई बोकडाची पैदास आहे ती. चला